नमस्कार मित्रांनो, चला सुरू करूया आजची टेस्ट. पहिला क्वेश्चन तुमच्या समोर. सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. इम्पोर्ट चा कन्सर्न आहे इम्पोर्टचा कन्सर्न आहे एक्सपोर्ट सोबत. तसा एक्सपेंडिचरचा कन्सर्न कोणासोबत असेल तर रेव्हेन्यू सोबत. बरोबर आहे. इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट हे अँटोनिम्स आहेत. एक्सपेंडिचरला काय म्हणू आपण, त्याचा अँटोनिम्स काय म्हणू तर रेव्हेन्यू म्हणू. चला, कोल्ड इज रिलेटेड टू रेफ्रिजरेटर. कोल्ड इज रिलेटेड टू रेफ्रिजरेटर. इन द सेम वे हॉट इज रिलेटेड टू व्हॉट. हॉट इज रिलेटेड टू व्हॉट. बरोबर आहे. ओव्हन रेफ्रिजरेटर मध्ये थंड होतं तर ओव्हन मध्ये गरम होतं. क्लिअर. चला, वर्ड अनालॉजीचा क्वेश्चन आहे, अल्फाबेटिकल अनालॉजीचा. बघा, सोडवण्याचा प्रयत्न करा. बी कितीवर आहे? 2 वर आहे. डी कितीवर आहे? 4 वर आहे. म्हणजे +2 चं लॉजिक डेव्हलप झालंय. यल आणि एच मध्ये, यल आणि एच मध्ये बघा, यल 12 वर आहे आणि एच 8 वर आहे. बरोबर आहे. म्हणजे -4 चं लॉजिक डेव्हलप झालंय. प्लस आता बघूया जी आणि यम मध्ये. जी कितीवर आहे? 7 वर आहे. यम किती आहे? 13 वर आहे. म्हणजे +6 चं लॉजिक डेव्हलप झालंय. म्हणजे लॉजिक काय? +2 -4 +6 +6 आहे. 7 आणि 6 13. बरोबर आहे. +6 आहे. हे लॉजिक आहे. मग याच लॉजिकनं खालचं पण असणारच आहे. बरोबर आहे. जी आणि आय मध्ये कितीचा डिफरन्स आहे? +4 चा डिफरन्स आहे. ओके. यम आणि आय मध्ये -2 चा डिफरन्स आहे. ओके. आणि क्यू आणि डब्ल्यू मध्ये +6 चा डिफरन्स आहे. क्यू कितीवर आहे? 18 वर. डब्ल्यू किती आहे? 23 वर. बरोबर आहे. 17 वर. 17 आणि 23, 17 आणि किती? 23, 6 23. ओके. आता आपल्याला खालचं सापडायचं कुठलं बरोबर आहे. क्यू आणि टी मध्ये कितीचा डिफरन्स आहे? बघा, +4 +2 चा पाहिजे आपल्याला. ओके, +2 चा पाहिजे. इथं +2 आहे, -4 आहे. ओके, आणि +6 आहे. क्यू आणि टी मध्ये क्यू किती आहे? 17. टी किती आहे? 20. नाही, +3 चा येतोय. बरोबर आहे. +3 चा येतोय. म्हणजे हे आन्सर नाहीये. यू आणि डब्ल्यू, +2 चा डब्ल्यू डिफरन्स पाहिजे आपल्याला. 21 आणि 23. बरोबर आहे. +2 चा डिफरन्स आहे. यल आणि जी, यल मध्ये किती आहे? 12. जी किती आहे? 7. ओके, म्हणजे -5 चा डिफरन्स येतोय. ओके, -5 चा डिफरन्स येतोय. बरोबर आहे. -5 चा डिफरन्स येतोय. म्हणजे हे पण आन्सर नाहीये. चला पुढे जाऊया. सी आणि ई मध्ये किती आहे? +2 चा डिफरन्स आहे. सी 3 वर आहे, ई 5 वर आहे. एन आणि जे, एन कितीवर आहे? 14 वर. आणि जे कितीवर आहे? 10 वर. तर -4 चा डिफरन्स आहे. एच आणि एन, एच आणि एन बघा, एच 8 वर आहे, एन 14 वर आहे. म्हणजे +6 चा डिफरन्स आहे. आलं बरोबर आन्सर. पुढचं चेक करायची गरज नाहीये. बरोबर आहे. पुढचं चेक करायची गरज नाहीये. एकदा बरोबर आला आन्सर, पुढचं चेक करायची गरज नसते. चला सुरू करूया नेक्स्ट क्वेश्चनला. हां, त्याआधी कोणाकोणासाठी पेपर आहेत तर हेडिंग मध्ये जे दिसत आहे, SSC, रेल्वे, AF कॅट, टेट, बरोबर आहे, TET, BBS, CET, IBPS, TCS च्या सगळ्या एक्झाम, IBPS TCS जेवढ्या कंडक्ट करतं त्याच्यामध्ये रिझनिंग आहे, त्या सर्व एक्झाम, MPSC ची कंबाईन, बरोबर आहे, प्री लेवलचं. ओके, आणि मेन्स लेवलचे पण काही एक्झाम्पल इन्क्लूड केलेले आहेत. CSAT आणि सरळ सेवा, हे सगळ्या गोष्टीचं इन्क्लुडिंग टेस्ट सिरीज चालू आहे. बरोबर आहे. या टेस्ट सिरीजची PDF जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल. ओके, तिथं जाऊन तुम्हाला ती जॉईन करायचं. त्याच्यावर टेलिग्राम आधी हे क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर एक्सप्लेनेशन पाहिले तरी चालतात. किंवा
पाहता पाहता व्हिडिओला पॉज करा. ओके, व्हिडिओला पॉज करा, सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा आणि मग त्याला प्ले करून त्याचा आन्सर बरोबर आहे का नाही ते एकदा व्हॅरी करू शकता तुम्ही. बघा, एच प्लस एच आणि यम मध्ये अनालॉजीचा क्वेश्चन आहे. एच किती 8 वर आहे, यम किती आहे 13 वर आहे, म्हणजे +5 झालाय. यस ऑर नो? आर आणि वाय, आर किती वर आहे 18 वर, वाय किती वर आहे 24 वर, म्हणजे किती झालंय +7 झालंय. 18 आणि 25 +7 झालं. बरोबर आहे, +7 झालं. 12चं 36 झालंय, म्हणजे काय झालं रे, मल्टिप्लाय बाय 3 झालंय. आता काही घटक सोपे असतात परीक्षेमध्ये ना, सगळं सोडवत बसायचं नाही, थोडीशी स्मार्टनेस वापरायचा. बघायचं इथं मल्टिप्लाय बाय 3 होत आहे, इथं पण मल्टिप्लाय बाय 3 होत आहे का. 14 त्रिक 42, बरोबर आहे, मल्टिप्लाय बाय 3च होत आहे. मग 17 त्रिक किती असेल 51, बरोबर आहे. 17 त्रिक किती असेल 51. मग 51 वाला ऑप्शन माझ्याकडे एकच आहे, मग मी त्याला टिक करेल आणि पुढे जाईल. बरोबर, दुसरं लॉजिक याच्यामध्ये बसत नाही. मग डायरेक्टली इनडायरेक्टली काय होईल, यू आय यांच्यामध्ये पण काय लॉजिक असेल, पी प्लस 5. बरोबर आहे, पी किती वर आहे 16 वर, यू किती आहे 21 वर, मग किती झालं 5च झालं. बरोबर आहे. बी प्लस आय, बी 2 वर आहे, आय 9 वर आहे, म्हणजे इथं पण किती झालं +7 झालं. सेम लॉजिक लागलाय. बरोबर आहे. आणि 17चं 51 झालंय, म्हणजे इंटू 3 झालंय. बरोबर आहे, सेम लॉजिक लागलाय. मग यावेळेस असं स्मार्टनेस केला तर चालतो, असं काहीच नाहीये. बघा, लव्ह इज कोडेड ॲज अ 54, लव्ह इज कोडेड ॲज अ 54, व्हॉट विल बी टियर. मग आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा नंबर मध्ये कोड केलंय, म्हणजे बेसिकली अल्फाबेट बघायचे. एल चा किती आहे पोझिशन ऑफ अल्फाबेट 12. ओके, ओ चा किती आहे 15, व्ही चा किती आहे 22 आणि ई चा किती आहे 5. या सगळ्यांची जर बेरीज केली मी, 15 आणि 12 28, 15 आणि 12 27 आणि 22, 27 आणि 22 39, 39 आणि 5 49 आणि 5 सॉरी 49 आणि 5 54, म्हणजे सगळ्यांची बेरीज झालेली आहे. बरोबर आहे, सगळ्यांची बेरीज झालेली आहे, ऍडिशन झालेली आहे. मग त्याच पद्धतीने टीयरचं काय होईल बघा, टी किती वर आहे 20 वर आहे, ई किती वर आहे 5 वर आहे, +1 ए चं, आणि आर किती वर आहे 18 वर. बेरीज करा, 19 आणि 25, 19 आणि 20 किती 49. बरोबर, 19 आणि 20 39, सॉरी 39 आणि 5 44. आन्सर इज 44. लिक्विड ला कोड केलाय पी एम यू वाय एम एच म्हणून, तर स्पेसला विचारलंय. आता खाली जर व्यवस्थित बघितलं, पीच्या अपोजिट काय यल आहे, पीच्या अपोजिट के आहे. बरोबर आहे, पीच्या अपोजिट के आहे. पण इथं के आहे का कुठे रे, बिलकुल नाहीये. बरोबर आहे, के आहे का नाहीये. बरोबर आहे, मग अपोजिट लेटरची कोडिंग नाहीये. मग काय बघूया, प्लस मायनस बघूया. यल आणि पी मध्ये कितीचा गॅप आहे, तर +4 चा गॅप आहे. आय आणि एम मध्ये कितीचा गॅप आहे रे, आय किती वर आहे 9 वर, एम किती आहे 13 वर, म्हणजे इथं पण काय +4 चा गॅप आहे. क्यू आणि यू मध्ये +4 चा गॅप आहे, यू आणि वाय मध्ये +4 चा गॅप आहे, आय आणि एम मध्ये +4 चा गॅप आहे, आणि डी आणि एच मध्ये पण +4 चा गॅप आहे. म्हणजे लॉजिक काय, तर +4 चं लॉजिक आहे. प्रत्येक याच्यात +4 केलाय. यस +4 काय होईल, यस किती 19 वर +4 23 डब्ल्यू. बरोबर, माझ्याकडे डब्ल्यू वाले 3 ऑप्शन आहेत, म्हणजे हे ऑप्शन कटलं. बरोबर आहे. पी +4, पी किती आहे 16 वर +4 टी येईल, डब्ल्यू टी, म्हणजे 2 ऑप्शन आहेत माझ्याकडे टी वाले, हे ऑप्शन कटलं. बरोबर आहे. त्यानंतर ए +4 ई येईल. बरोबर, ए +4 ई येईल. एकच ऑप्शन असं आहे जिथं मला ई भेटेल, म्हणजे हे पण ऑप्शन कटलं. ऑप्शन शोधताना या पद्धतीने रिड्युसिंग मेथडने शोधायचं, लवकर सापडलं तर पुढची करायची गरज नाही लागत. बरोबर आहे, थोडंसं लक्ष ठेवा या एक्झाम्पल्सवर. इन अ सर्टन कोड लँग्वेज, bird
इज ॲनिमल इज रिटन ॲज अ समथिंग. बरोबर, पहिल्यांदा काय बघायचं, काय शोधायचं आहे हे बघायचं. ॲनिमलचा शोध लावायचा, ॲनिमलला काय कोड असेल हे बघायचं आहे. बरोबर आहे. आता मला ॲनिमल कुठं कुठं दिसतंय, या इथं दिसतंय आणि या इथं दिसतंय. बरोबर आहे, ॲनिमल या 2 ठिकाणी दिसतंय मला. बरोबर आहे, म्हणजे या 2 ठिकाणी ॲनिमलचं काय लागणार आहे, कोड सारखा असणार आहे. पण आणखी एक शब्द इथं सेम आहे, तो म्हणजे कुठला रे, इज. इथं पण इज आहे आणि इथं पण इज आहे. मग इजला इलिमिनेट करायचं असेल तर तिसऱ्या लाईनमध्ये पण मधल्या लाईनमध्ये पण इज दिसतंय, म्हणजे या तिन्ही लाईनमध्ये इजचा कोड सेम आहे. म्हणजे इथं तिन्ही लाईनमध्ये इजचा कोड असणारा एकच वर्ड आहे, तो म्हणजे हॅश. एकच अल्फा हे सिंबल आहे, तो म्हणजे हॅश. आता या 2 लाईनमध्ये हॅश सोडून काय कॉमन आहे, एम आर कॉमन आहे. ओके, आणि इथं पण एम आर कॉमन आहे. बरोबर, बाकी काहीच कॉमन नाहीये 2 लाईनमध्ये, पहिल्या आणि तिसऱ्या लाईनमध्ये. बरोबर आहे, तिसऱ्या लाईनमध्ये काहीच कॉमन नाहीये, एम आरच कॉमन आहे. मग ॲनिमलचा कोड इनडायरेक्टली डायरेक्टली काय झाला, मग एम आर झाला. क्लिअर आहे. या पद्धतीने टाइम कंझ्युम करायचा नाही. 1 मार्काचा क्वेश्चन आहे, टाइम कंझ्युम करायचा नाही. जे पाहिजे ते पहिल्यांदा वाचून घ्यायचं. बरोबर आहे. तुम्हाला याच्यावर बँकिंगमध्ये जर असाल तुम्ही, तर याच्यावर तुम्हाला नियर अबाउट 5 क्वेश्चन असतात. प्रत्येक वर्डचा सिंबल तुम्हाला काय कोड काय केलेलं आहे ते काढावं लागत असतं. पण तुम्ही सरळ सेवा वगैरे या टाईपच्या एक्झाम देत असाल, वन डे एक्झाम कंबाईन वगैरे काही देत असाल, सीसॅट प्रीत देत असाल, तर तुम्हाला एकाच वर्डचं काढायचं असतं. त्यामुळे जास्त काही गडबड करायची नाही. जे असेल त्याच्यामध्ये कॉमन काय काय बघायचं आधी आणि तो वर्ड शोधायचा प्रयत्न करायचा. मॅक्सिमम आयोग काय करत असतं, तर अनकॉमन वर्ड्सचा मिनिंग काढायला सांगतं. त्यावेळेस पटपट पटपट 2 जे आहेत, म्हणजे इथं काय केलं असतं, इथं अनकॉमन म्हणजे काय केलं असतं त्यांनी, बर्डचा, इथं ॲनिमल, सगळेच कॉमन आहेत इथे. बरोबर आहे, इथं नियर अबाउट सगळेच वर्ड कॉमन आहेत. बरोबर आहे. तर असा एक वर्ड ठेवलेला असतो जे कुठंच कॉमन नसतो, त्या बाकीच्या सगळ्यांचा कोड काढावा लागतो. बरोबर आहे. ते पुढच्या 1-2 एक्झाम्पलमध्ये तुम्हाला समजेलच असेल तर. आता मॅथचा कोड इथं त्यांनी काय दिलाय, नेक्स्ट एक्झाम्पलला जाऊया. 13 1 20 म्हणजे काय केलंय रे, मॅथचा एमचा पोझिशन ऑफ अल्फाबेट किती आहे, 13. ए ची किती आहे, 1 आणि टी ची किती आहे, 20. मध्ये फक्त काय केलंय, प्लसचं चिन्ह सांगितलंय. मग आपल्याला बाकीचं फॅन वगैरे करत बसायचं नाही. बरोबर आहे. थँक्सचा कोड काढायचा आहे. टी कितीवर आहे, 20 वर. बरोबर आहे, सगळ्याच्या त्यात 20 आहे, म्हणजे एक ऑप्शन कटलं माझं. बरोबर आहे. ए कितीवर आहे, 1 वर. आता 1 वाला माझ्याकडे 20 आणि 1 वाला एकच ऑप्शन आहे, सी. याच्या पुढचं मी चेक करणार नाही. बरोबर आहे, कारण की एकदा ऑप्शन भेटल्यानंतर चेक करण्याची चुकी करायची नाही. बरोबर आहे. चला नेक्स्ट याच्यावर जाऊया. इन द गिवन ऑप्शन सिलेक्ट द ऑड वन आउट. बरोबर आहे, म्हणजे काय करायला, वेगळं शोधायचं आहे. बरोबर आहे. प्लॉट, डायलॉग, स्क्रिप्ट, ऍक्टर. प्लॉट, डायलॉग, स्क्रिप्ट हे एक फिजिकल थिंग्स आहेत किंवा मग एखादं लिखाण आहे, काहीतरी आहे. बरोबर आहे. पण ऍक्टर ही ह्युमन्स आहेत, हे ह्युमन म्हणता याला. मग हे वेगळं आहे, बाकीच्या पेक्षा हे वेगळं आहे. आता बघा, ऑड वन आउट, याच्यामध्ये पण ऑड वन आउट डायग्रामॅटिकल ऑड वन आउट आहे. बरोबर आहे. जेव्हा आपण या पद्धतीचे एक्झाम्पल सोडवतो त्याच्यामध्ये खूप सारे क्लॉज असतात. ओके, खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती असतात. जेव्हा नॉन व्हर्बल गोष्टी शिकवेल मी, नॉन व्हर्बलच्या थिंग्स तुम्हाला एक्सप्लेन करेल, तेव्हा या गोष्टी एक्सप्लेन करेल. आता दिसताना तर डायरेक्टली दिसतंय ऑप्शन सी आहे म्हणून. बरोबर आहे, ऑप्शन सी आहे म्हणून. पण याच्यामध्ये लॉजिक काय लावता येईल, तर बघा, इथं मिरर इमेज आहे, याच्यामध्ये मिरर ठेवलेला आहे. बरोबर आहे. मिरर मधले वरची गोष्ट खालच्या सेम सारखी दिसायला पाहिजे. बरोबर आहे. मग मध्ये जर मिरर ठेवला तर बाकीच्या 3 डायग्राम या सारख्या दिसतात. बरोबर आहे, म्हणजे याची मिरर इमेज सेम दिसते, पण याची मिरर इमेज दिसत नाही. म्हणजे वेगळं काय रे, तर सी आहे. वेगळं काय, तर सी आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया, सोडवण्याचा प्रयत्न करा. ए आणि एच मध्ये कितीचा गॅप आहे, +7चा गॅप आहे. सी आणि जे मध्ये, सी कितीवर आहे, 3 वर. जे किती आहे, 10 वर. म्हणजे कितीचा गॅप आहे, +3चा गॅप आहे, +7चाच गॅप आहे, सॉरी. ई आणि जे मध्ये इथं पण +7चाच गॅप आहे. जे लॉजिक आहे ते +7चं लॉजिक आहे. बरोबर आहे. सिरीज मध्ये सहसा या टाईपच्या एक्झाम्पल मध्ये लॉजिक सेम असतं. बरोबर आहे. ट्राय करायचं, सेम लॉजिक असेल तर मग चेकच करायचं. तर एक शेवटचं चेक करून घ्या, यल आणि यस मध्ये कितीचं लॉजिक आहे बघा. यल कितीवर आहे, 12 वर आहे. यस कितीवर आहे, 19. म्हणजे +7चंच लॉजिक झालंय. म्हणजे बेसिकली आपल्याला जे आन्सर काढायचं ते +7च्याच लॉजिकनं काढायचं आहे. आता
समजताना पहिल्यांदा सगळ्यात शेवटचे एलिमेंट बघा, बरोबर आहे. सगळ्यांचे शेवटचे एलिमेंट नियर अबाउट वेगवेगळे आहेत. मग मी S+7 पहिल्यांदा काढून घेईल, बरोबर आहे. S+7, यस कितीवर 19 +7 किती केल्यावर येईल 19 + 7 Z येईल, बरोबर आहे. 6 केल्यास किती येईल Z येईल. मग Z वाला माझ्याकडे एकच ऑप्शन आहे, त्याला मी टिक करेल. पहिल्यांदा सगळ्यात वेगळं काय ते बघायचं. इथं व्ही वाले 2 ऑप्शन आहेत, Z वाला आहे, यू वाला आहे, बरोबर आहे. व्ही तर मग दोन्ही याच्यात येणारच आहे, हे कन्फर्म असतं. मग ते थोडासा स्मार्टनेस वापरायचा आणि जे सगळ्यात वेगवेगळे अल्फाबेट आहेत बघायचं, ऑप्शन्स बघायचे, टॅकल करायचे, बरोबर आहे. सगळ्यात वेगवेगळं ऑप्शन कुठलं आहे, शेवटचं ऑप्शन वेगवेगळं आहे, बरोबर आहे. शेवटचं ऑप्शन वेगळं आहे. मग मी शेवटचं ऑप्शन पाहिलं त्याला टिक करेल. ओके, नेक्स्ट याच्यावर जाऊया. निशांत वॉक्स 2 किलोमीटर वेस्ट. एका ठिकाणाहून निशांत, आता ज्याला दिशा कळत नाहीत त्यांनी पहिल्यांदा हे काढून घ्यायचं, वेस्ट, ईस्ट, नॉर्थ, साऊथ. 2 किलोमीटर वेस्टला गेला, बरोबर आहे. हे अंतर 2 किलोमीटर समजूया आपण. निशांत 2 किलोमीटर वेस्टला गेलाय. ॲट क्रॉस रोड ही टर्न लेफ्ट, बरोबर आहे. ॲट क्रॉस रोड ही टर्न लेफ्ट अँड रिच ग्रॉसरी स्टोअर. आता टर्न लेफ्ट म्हणजे काय, अँटी क्लॉकवाईज खाली जायचं आपल्याला, आणि रिच ग्रॉसरी स्टोअर. इथं तो आला ग्रॉसरी स्टोअरला. इथून घरातून निघाला होता, आय थिंक सो तो होम मधून निघाला होता, बरोबर आहे. अँड विच डायरेक्शन ग्रॉसरी स्टोअर फ्रॉम इनिशियल पोझिशन. ही इनिशियल पोझिशन आहे समजू आपण. होम म्हणजे त्याची इनिशियल पोझिशन. कुठल्या डायरेक्शनला विचारलं, ही डायरेक्शन कुठली आहे विचारली आहे, बरोबर आहे. तर याला काय म्हणतो आपण, साऊथ वेस्ट म्हणतो, बरोबर आहे. याला काय म्हणतो आपण, साऊथ वेस्ट. आन्सर इज डी. चला नेक्स्ट वर जाऊया. हरी इज अ फादर इन लॉ ऑफ राम. चला, ब्लड रिलेशनचा क्वेश्चन आहे, सोडवण्याचा प्रयत्न करा पहिल्यांदा. डन. चला, हरी इज अ फादर ऑफ राम. फादर इन लॉ ऑफ राम, बरोबर आहे. म्हणजे हरीच्या मुलीचं लग्न कोणासोबत झालेलं आहे, राम सोबत झालेलं आहे. हरी इज अ फादर इन लॉ ऑफ राम अँड हजबंड ऑफ कांचन. हरी कोणाचा हजबंड आहे, कांचनचा. फिमेल असेल तर सर्कलने रिप्रेझेंट करायचं आणि मेल असेल तर स्क्वेअरने रिप्रेझेंट करायचं, जम्बलिंग होत नाही. कंचन, बरोबर आहे. कंचन इज अ मदर ऑफ हर ओनली डॉटर सुमन, बरोबर आहे. कंचन इज अ मदर ऑफ हर ओनली डॉटर सुमन. तिला एकच मुलगी आहे आणि तिचं नाव आहे सुमन. म्हणजे ही कोण आहे, सुमन, बरोबर आहे. ओनली डॉटर सुमन. इफ सरिता इज अ डॉटर ऑफ सुमन, सरिता is a daughter of Suman. Sarita is a daughter of Suman. Then what is the relationship between Sarita आणि राम. सरिता आणि राम यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, सरिता आणि राम यांच्यामध्ये काय रिलेशन आहे. मुलगी आणि वडील यांचं रिलेशन आहे, डॉटर अँड फादरचं रिलेशन आहे, डॉटर अँड फादरचं रिलेशन आहे. नेक्स्ट मॅथमॅटिकल ऑपरेशनचा प्रश्न आहे. ओके, चला बघूया. नियर बाय ऑप्शन काढायचं असतं याच्यामध्ये. पहिल्यांदा सिम्बल चेंज करून घेऊया. प्लस मीन्स काय, मल्टिप्लिकेशन. म्हणजे इथं काय, मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन मीन्स डिव्हिजन. इथं काय, डिव्हिजन आहे. इथं काय, डिव्हिजन आहे. डिव्हिजन मीन्स सबस्ट्रॅक्शन. इथे काय आहे, सबस्ट्रॅक्शन आहे. आणि सबस्ट्रॅक्शन मीन्स ऍडिशन. इथे काय, ऍडिशन आहे. चला डिवाइड करायचा प्रयत्न करा. होत आहे. पहिल्यांदा काय कराल, बॉडमॉस रूलनी याचं डिव्हिजन. 13 13 91, बरोबर आहे. 13 7 91, पाडे पाठ पाहिजे. 13 7 91 इंटू 8
प्लस 93 मायनस 3, बरोबर आहे. चला सोडवण्याचा प्रयत्न करा. आता या दोघांचा गुणाकार करा. गुणाकार 13 8 जा 104, बरोबर आहे. 93 प्लस 104 मायनस 3, सांगा आन्सर किती येईल. याच्यातून एक गेला, 101 राहिले, बरोबर. 101 आणि 93 194, 194. दॅट इज द आन्सर. क्लिअर. चला नेक्स्ट प्रश्न मस्त आहे. याला म्हणायचं वेन डायग्राम. 1915च्या आसपास जॉन वेननी तयार केलेली पद्धत आहे. काय म्हणतो जॉन वेन? मॅथमॅटिक्स मध्ये का बरं तयार केली? तर मॅथमॅटिक्स मध्ये इमोशन्स एक्सप्लेन करता येत नाहीत, बरोबर आहे. ही फार नंतर आलेली पद्धत आहे. एक्सप्लेन करता येत नाहीत हे आधीपासून मॅथमॅटिक्स मध्ये कंप्लीट होतं. इमोशन्सला जागा नाहीये. मग इमोशन्सला कसं बॉन्ड करायचं, बरोबर आहे, तर त्याची पद्धत जॉन वेननी समजून काढली आणि त्याच्याच नावावर याला काय केलं, वेन डायग्राम म्हणून प्रसिद्ध करण्यात आलं, बरोबर आहे. पद्धत काही असो, आपल्याला आन्सर काढायचं पहिल्यांदा. बघा, लेंथ, ब्रेथ आणि अँप्लिट्यूड, बरोबर. अँप्लिट्यूडचे लेंथ आणि ब्रेथ हे काय आहेत? पार्ट आहेत, बरोबर. अँप्लिट्यूड काढण्यासाठी तुम्हाला लेंथ आणि ब्रेथ माहिती पाहिजे, बरोबर आहे. मग आन्सर काय येईल? याला आपण ऑप्शन देऊ, ए, बी, सी आणि डी. ऑप्शन येईल बी. ऑप्शन येईल बी, बरोबर आहे. अँप्लिट्यूडचे लेंथ आणि ब्रेथ हे पार्ट आहेत. यस ऑर नो? चला, वेन डायग्राम मध्ये या टाइपचे पण येतात. तुम्हाला एक डायग्राम दिली जाते पर्टिक्युलरली आणि त्याच्यावरून तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा असतो. फ्रॉम द गिवन वेन डायग्राम फाइंड द नंबर ऑफ डॉक्टर्स हु आर सर्जन बट नॉट जनरल प्रॅक्टिशनर, बरोबर आहे. तुम्हाला डॉक्टर पाहिजे आणि सर्जन पाहिजे, पण काय नाही पाहिजे? जनरल प्रॅक्टिशनर नाही पाहिजे. म्हणजे हे 4 तुम्हाला इन्क्लूड करता येणार नाहीये. म्हणजे काय करावं लागेल रे? फक्त या 5लाच तुम्हाला इथे इन्क्लूड करावं लागेल. आन्सर इज 5. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. सोडवण्याचा प्रयत्न करा. आधी वाचून घ्या व्यवस्थित. स्क्रीन पॉज करा आणि वाचून घ्या. Study the given information carefully and answer the question that follows. The following eligibility criteria are required to be fulfilled by the candidate for the prescribed recruitment process for the post of assistant teacher, social science and secondary classes. Assistant teacher पाहिजे त्यांना social science साठी, secondary class साठी. आता पहिला क्रायटेरिया काय? He or she should be graduate in a geography, history, economics, political science, public administration, any 2. म्हणजे कुठल्याही 2 विषयात, दिलेल्या 2 विषयात तिचं किंवा त्याचं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे. ओके, सब्जेक्ट कुठले कुठले? जिओग्राफी, भूगोल, हिस्ट्री, इकॉनॉमी, पॉलिटिकल सायन्स आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. ओके. सेकंड क्रायटेरिया काय? ही ऑर शी मस्ट हॅव पास B.Ed इन अ क्लास, बरोबर आहे. ही ऑर शी must have passed B.Ed degree in a first class. B.Ed degree in a first class. B.Ed डिग्री पाहिजे आणि कशी पाहिजे? फर्स्ट क्लास निघालेली पाहिजे. थर्ड क्रायटेरिया, बरोबर आहे. फर्स्ट झाला, सेकंड झाला, थर्ड झाला. आता थर्ड करूया. ही ऑर शी शुड 8 years टीचिंग एक्सपिरियन्स at primary level school, primary level, or 3 years टीचिंग एक्सपिरियन्स इन अ सेकंडरी लेवल, बरोबर आहे. एक तर 8 वर्षाच्या प्रायमरी लेवलला पाहिजे, अदरवाइज सेकंडरी लेवलला 3 वर्षाचा पाहिजे. नेक्स्ट वर जाऊया. ही ऑर शी शुड हॅव गुड कमांड ओव्हर हिंदी अँड इंग्लिश. तिची किंवा त्याची, बरोबर आहे, हिंदी आणि इंग्लिश, आणि ऑर नाही आहे बरं का, आणि इंग्लिश या दोघांवर पण चांगली कमांड पाहिजे. आता बघूया. इन्फॉर्मेशन अबाउट द कॅन्डिडेट गिवन इज गिवन. On the basis of given information, you have to decide under which criteria, म्हणजे जे 4 क्रायटेरिया दिलेत, which criteria that candidate is eligible for the selection. Please note that the person may eligible under the more than one criteria, बरोबर आहे.
एकापेक्षा जास्त क्रायटेरियात तो सिलेक्ट असला पाहिजे. डू यू हॅव एनी गेसेस एनिथिंग अदर दॅन द इन्फॉर्मेशन गिवन? यू डू नॉट हॅव टू गेस एनी अदर इन्फॉर्मेशन अदर दॅन द इन्फॉर्मेशन गिवन द क्वेश्चन. तुम्हाला दुसरा काही विचार करायचा नाही, काही गेस करायचे नाही. बरोबर. चला आता काय दिलंय वाचूया. मनीषा हॅज completed her graduation. Manisha has completed her graduation with a history and economics. आहेत का दोन सब्जेक्ट? यस, हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स. म्हणजे पहिला क्रायटेरिया आणि होतीये ती. पहिला क्रायटेरिया लागतो इथे सब्जेक्ट. बरोबर आहे. इथं लागला पहिला क्रायटेरिया. शी हॅज 10 years टीचिंग एक्सपिरियन्स इन अ प्री प्रायमरी लेवल. आता इथं जंबल होण्याचं मी थोडंसं रेड आउट केलं त्याला. बरोबर, रेड केलंय. वर दिलंय प्रायमरी लेवल आणि खाली दिलंय प्री प्रायमरी लेवल. ही तिसरी अट मान्य करत नाही. प्रायमरी लेवलचा पाहिजे होता, प्री प्रायमरी लेवलचं नाही. प्री प्रायमरी लेवलचा 15 वर्षाचा असला तरी फायद्याचा नव्हता. प्रायमरी लेवलचा 8 वर्षाचा जरी असला असता तरी चालला असता. हे क्वालिफाय होत नाही. आता पुढचे पाहूया. शी इज व्हेरी प्रोफिशियंट स्पीकिंग इंग्लिश ॲज वेल ॲज हिंदी. म्हणजे चौथा क्रायटेरिया पण काय होतोय? मॅच होतोय. चौथा क्रायटेरिया पण काय होतोय? मॅच होतोय. मग पहिला आणि चौथा असा आहे का ऑप्शन आपल्याकडे? यस. सेकंड ऑप्शन इलिजिबल अंडर द फर्स्ट अँड फोर्थ हे ऑप्शन आपल्याकडे आहे. याच्यामध्ये ना कीवर्डला लक्षात ठेवायचं. प्रायमरी आणि प्री प्रायमरी अनावधानाने आपलं खूप मोठं इथं नुकसान होऊ शकतं. येत असून सुद्धा नीट वाचलं नाही की मग असं काही गोष्टी होतात. बरोबर आहे. मग प्रायमरी आणि प्री प्रायमरी हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्री प्रायमरीचा 10 वर्षाचा आहे मनीषाचा एक्सपिरियन्स, तो नको होता. प्रायमरीचा 8 वर्षाचा जरी असला असता, सेकंडरीचा 3 वर्षाचा जरी असला असता तरी चालला असतं. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल वर जाऊ. चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. सिलॉकचा क्वेश्चन आहे, नीट वाचा. some students are male. Some male are sincere. Some male are sincere. All sincere are honest. All sincere are honest. चला आता स्टेटमेंट झाले, वेन डायग्राम काढून झाली. आता पाहायचं कन्क्लुजन कडे. बरोबर आहे. आता स्टेटमेंट कडे पाहायचं नाही. पहिलं कन्क्लुजन बघूया. सम ऑनेस्ट आर मेल. सम ऑनेस्ट आर मेल. बरोबर आहे. बरोबर आहे. काही ऑनेस्ट मेल आहेत. बघा इथे दिसेल. ऑल मेल आर स्टुडंट. सगळेच्या सगळे मेल स्टुडंट आहेत का? चुकीचं आहे. सम मेल आर स्टुडंट. सम सिन्सियर आर नॉट स्टुडंट. काही सिन्सियर स्टुडंट नाही आहेत. ही डायग्राम अशा पद्धतीने येईल. काही सिन्सियर स्टुडंट नाही आहेत. बरोबर आहे. किंवा या ठिकाणाहून इकडे बांध जाऊ द्या. बरोबर आहे. सम सिन्सियर आर नॉट स्टुडंट. बरोबर आहे. सिलॉग मध्ये वेन डायग्राम मधल्यापेक्षा एक जास्त रिलेशन लागतं, त्याला म्हणतो आपण सम नॉटचं रिलेशन. कशाचं रिलेशन? सम नॉटचं रिलेशन. याच्यात दोन पद्धतीच्या डायग्राम असतात. एक तर सम ए आर नॉट बी. ए आणि बी जर असेल तर सम ए आर नॉट बी याला आपण या पार्टने डिफाइन करतो. किंवा आता नवीन पद्धतीमध्ये सम ए आर नॉट बी याला डिफाइन करण्याची एक नवीन पद्धत आहे. सिलॉग शिकवताना याबद्दल व्यवस्थित एक्सप्लेनेशन असतं. सम ए आर नॉट बी. बरोबर आहे. सम ए आर नॉट बी या पद्धतीने आपण याला डिफाइन करतो. क्लिअर आहे? सम ए आर नॉट बी या पद्धतीने याला आपण डिफाइन करू शकतो. बरोबर आहे. तर पहिला आणि तिसरं बरोबर आहे असं ऑप्शन आहे का आपल्याकडे? यस, सी आहे. त्याला टिक करा. पुढे चला. नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. सोडवण्याचा प्रयत्न करायचा व्हिडिओ पॉज करून. ऑल कंट्रीज
आर डिस्ट्रिक्ट. Countries are district. Some villages are not district. बराबर है. Some villages are not district. बराबर है. हे villages समजू. Some villages are not district. क्लियर आहे. बघूया आता कन्क्लुजन वर यायचं. पहिलं कन्क्लुजन, ऑल कंट्रीज आर विलेजेस. सगळ्या कंट्री विलेजेस आहेत का? काही बोलतो. वेन डायग्राम मध्ये काही दिसत नाही असं. सम कंट्रीज आर विलेजेस. सम कंट्रीज आर विलेजेस नाही, असं पण काही नाहीये. सम विलेजेस आर नॉट कंट्रीज. बरोबर आहे. डिस्ट्रिक्ट आणि विलेजचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. कंट्री आणि विलेजचं काहीही कॉम्बिनेशन स्टेटमेंट मध्ये सांगितलेलं नाहीये. डायग्राम ही अशा पद्धतीने ड्रॉ होईल. बरोबर आहे. अशा पद्धतीने ड्रॉ होईल. झाली जरी दुसऱ्या पद्धतीचा जरी ड्रॉ झाल्या असला तर दोन्ही याच्यात बरोबर असेल तरच बरोबर येतं, नाहीतर बरोबर येत नाही. बरोबर आहे. म्हणजे हे पण चुकीचं आहे आणि सम कंट्रीज आर नॉट विलेजेस हे पण चुकीचं आहे. आता काही जण म्हणतील सर याला असं काढता येईल ना आपल्याला. बरोबर आहे. सर याला असं काढता येईल ना. हे रिलेशन तुम्हाला डायरेक्टली स्टेटमेंट मध्ये दिलेलं आहे. असं काढता येईल याचा अर्थ असा पण आहे, दिलेलं नाही म्हणजे असं पण होऊ शकतं. बरोबर आहे. दिलेलं नाही म्हणजे असं पण इधर ऑर कंडिशन तयार होते. मग या पद्धतीनं त्याचे आन्सर्स द्यायचे नसतात. सिलॉकचे काही थंब रूल्स आहेत ते पाळायचे असतात. बरोबर आहे. नो कन्क्लुजन फॉलोज. कुठलंच कन्क्लुजन फॉलो करत नाही. चला वाचा. अझम्पशन कन्क्लुजनचा क्वेश्चन आहे. बरोबर आहे. कन्क्लुजनचा क्वेश्चन आहे. व्यवस्थितपणे वाचा. एज्ड पर्सन शुड अवॉइड विगोरियस एक्सरसाइजेस. म्हणजे हेवी एक्सरसाइजेस एज्ड पर्सननी केल्या नाही पाहिजे. चला बघूया कन्क्लुजन. असं म्हणण्यामागं उद्देश काय असेल, निष्कर्ष काय असतील त्याचे बघूया. एक्सरसाइज आर नॉट इसेन्शियल फॉर यंगस्टर्स. वर ओल्ड एज पर्सन साठी सांगितलं. यंगस्टरचा काही संबंध आहे का रे? बिलकुल नाही. बरोबर आहे. म्हणजे हे काही कन्क्लुजन फॉलो करत नाही. विगोरियस एक्सरसाइज कॅन कॉज डॅमेज ऑफ टेंडन्स. बरोबर आहे. स्नायूला हाडांना डॅमेज करतं असं काही सांगितलंय का रे? फक्त ते त्यांच्यासाठी ओल्ड एज साठी हानिकारक असतं असं सांगितलेलं आहे. बरोबर आहे. अवॉइड करा म्हणून सांगितलेलं, असं काही टेंडन्स वगैरेचं काही बोललेलं नाहीये. स्नायूचं वगैरे काही बोललेलं नाहीये. म्हणजे उगाच काहीतरी सांगायचं आणि काहीतरी त्याच्यामधून कन्क्लुजन काढायचं असं काही नसतं. बरोबर. नीदर वन नॉर टू फॉलोज. आन्सर इज ए. कन्सिडर द गिवन स्टेटमेंट. विच ऑफ द गिवन अझम्पशन आर इम्प्लिसिट. आता अझम्पशन स्टेटमेंट अझम्पशनचा क्वेश्चन आहे. नीट वाचूया. अ वेल्थी पर्सन हॅज हायर चान्स ऑफ हॅव्हिंग डायबिटीज. बरोबर आहे. अ वेल्थी पर्सन हॅज हायर चान्स ऑफ डायबिटीज. एकाने हे वाक्य बोलले, त्याच्या मागे काय त्याचं अझम्पशन्स असतील याच्याबद्दल विचार करायचा आहे. मोस्ट ऑफ कॉज ऑफ डेथ अमॉंग द वेल्थी पर्सन आर ड्यू टू डायबिटीज. असं काही असेल का रे? नाही. बैठं काम असतं, पुन्हा काहीतरी इश्यू असू शकतात. बरोबर. बैठं काम असतं, थोडंसं हे वेल्थी लाईफस्टाईल असते, त्याच्यामुळे डायबिटीज, साखरेचं प्रमाण, गोड खाण्याचं प्रमाण वगैरे काहीतरी अशा गोष्टी जास्त असतात, त्याच्यामुळे काय असू शकतं, हे असू शकतं. बरोबर आहे. पण त्याच्या मागे हे सगळ्याच याला वेल्थी पर्सनला डायबिटीस असणं असं काही शक्य नाहीये. बरोबर आहे. कॉजेस ऑफ डेथ सांगितलेलं, डेथचा काही विचार नाही, तर विचार अझम्पशन मध्ये केलेला, याच्या स्टेटमेंट मध्ये केलेलाच नव्हता. पुअर पर्सन डू नॉट हॅव अ डायबिटीस असं काही नाही. फक्त वेल्थी पर्सन बोललेलं, पुअर पर्सन बद्दल बोललेलंच नाहीये. मग त्या अझम्पशन मध्ये येतच नाही. नेवर, नीदर वन नॉर टू इम्प्लिसिट. बरोबर आहे. नीदर वन नॉर टू इम्प्लिसिट. नीदर वन नॉर टू इम्प्लिसिट. नेक्स्ट वर जाऊया. व्हॉट इज द रिलेशन ऑफ एक्स विथ वाय. बरोबर आहे. एक्सचं रिलेशन वाय सोबत काय हे फाइंड आउट करायचं आपल्याला. व्हॉट इज द रिलेशन ऑफ एक्स विथ वाय. चला सोडवण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी. आता डेटा सफिशियन्सीचा क्वेश्चन आहे.
Y has a two sister, U and V. Y has a two sister. Y चं जेंडर डिफाईन नाहीये. Y has a two sister U and V. बराबर आहे. मदर ऑफ X इज अ सिस्टर ऑफ U. बराबर आहे. मदर ऑफ X इज अ सिस्टर ऑफ U's फादर. बराबर आहे. यूचे जे वडील आहेत, यूचे जे वडील आहेत ते एक्सच्या आईचे भाऊ आहेत. बराबर आहे. एक्सच्या आईचे भाऊ आहेत. व्हॉट इज द रिलेशन ऑफ एक्स विथ अ वाय. बराबर आहे. एक्स विथ अ वाय ह्याच्यावर डिफाईन होत आहे का. यस, सिबलिंग कझिन्स म्हणून डिफाईन होत आहे. त्यासाठी एक वाक्य स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 या दोघांची गरज आहे, फक्त एकानी गरज असून चालणार नाहीये. म्हणजे बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर सफिशियंट. बराबर आहे. बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर सफिशियंट असं म्हणावं लागेल त्याला. एकाने कुठल्या याच्याने चालणार नाही. बघा, द पोझिशन ऑफ हाऊ मेनी लेटर्स विल रिमेन अनचेंज इफ each of the letter in the word compute is arranged alphabetical order. काय सांगितलं त्यांनी. COMPUTE ला अल्फाबेटिकल ऑर्डरने काय करायचंय, अरेंज करायचंय. पहिल्यांदा काय येईल, सगळ्यात लहान C, त्यानंतर काय येईल, E येईल, त्यानंतर CE, त्यानंतर कोण येईल, M येईल. बराबर आहे. त्यानंतर कोण येईल, O येईल, त्यानंतर P येईल. बराबर आहे. त्यानंतर कोण येईल, P येईल, त्यानंतर T येईल आणि U येईल. आता कोणाकोणाच्या पोझिशन चेंज झाल्या नाहीत. ओके, अनचेंज कोणाकोणाच्या राहिल्यात. C ची राहिली अनचेंज, M ची राहिली अनचेंज आणि T ची राहिली अनचेंज. म्हणजे किती आहेत, 3 आहेत. किती आहेत अनचेंज, 3 आहेत. नेक्स्ट वर जाऊया. 8 plus 5 is equal to 1340. आता काय केलं असेल रे. 8 आणि 5 13. 8 गुणुले 5 8 पंचे 40. बराबर आहे. दोघांची बेरीज केली, पहिले 2 अंक तयार केले, दोघांची गुणाकार केला, दुसरे 2 अंक तयार केले. आता 4 + 6 काय होईल. पहिल्यांदा येईल 10, या दोघांची बेरीज, आणि 4 × 6 साई चोक 24 24 येईल शेवटला 1024. आन्सर इज ए. नेक्स्ट वन, आय थिंक सो लास्ट वन. ॲट द 6:51 what will be the measure of smaller angle between our hand and minute hand in a clock. आपण काय काढायचं, आपल्याला अँगल काढायचा आहे. अँगल कसा काढतो, 60 H डिफरन्स 11 M डिवाइड बाय 2. H म्हणजे काय, आवर्स, M म्हणजे काय, मिनिट्स. बराबर आहे. किती तास आहेत, 60 × 6 डिफरन्स 11 × 51 डिवाइड बाय 2. चला डिफरन्स काढण्याचा प्रयत्न करा. 360 6 36 360 डिफरन्स 11 1 11 चला 1 11 5 55 1 56 56 डिवाइड बाय 2. सांगा डिफरन्स किती आला. डिफरन्स आला 201 डिवाइड बाय 2. आन्सर इज 100.5 डिग्री. आता विचारलेला क्वेश्चन आहे स्मॉलर अँगल म्हणून. आता जर इथं लार्जर अँगल किंवा एक्सटर्नल अँगल विचारलेला असता तर काय झालं असतं माहितीये का, आपल्याला या संख्येला 360 ला 360 मधून मायनस करावं लागलं असतं. 100.5 ला 360 मधून मायनस करायला असतं. त्याला एक्सटर्नल अँगल किंवा लार्जर अँगल बिगर अँगल काय आला असता तर 249.5 आला असता. 59.5 आला असता. बरोबर आहे. हा याचा एक्सटर्नल अँगल आहे. किंवा घड्याळीचे 2 काठे जेव्हा एखादा कोन बनवतात तेव्हा तिथं 2 कोन इंटरनली बनलेले 2 कोन बनलेले असतात. बरोबर, एकमेकाला
कोन बनवतात तिथं 2 कोन बनलेले असतात. त्याला मधल्या कोनाला आपण इंटरनल कोन म्हणतो आणि बाहेरच्या कोनाला आपण एक्सटर्नल कोन म्हणतो, या बाहेरच्या कोनाला. बरोबर आहे. तर कधी-कधी आपल्याला बिगर अँगल विचारतात, कधी-कधी स्मॉलर अँगल विचारतात. तो शब्द थोडासा व्यवस्थितपणे टॅकल करण्याची ही गरज असते. थोडंसं त्याचं लक्ष ठेवायचं. ओके, चला भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये. याचं PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकतो. आणखी पण काहीतरी नवीन घेऊन येण्याच्या फिराकीत आहेत आपण. ओके. खास करून त्या कंबाईन्सच्या मेन्सच्या लोकांसाठी किंवा कुठल्याही मेन्स लेव्हलची सिरीज, बरोबर, ज्याच्यात हायर लेव्हलचे एक्झाम्पल असतील, खूप हायर लेव्हलचे असतील, म्हणजे जे तुम्हाला सोडवताना पण खूप मजा येईल. जर तुमचा रिझनिंग परफेक्ट असेल तर ते सोडवताना तुम्हाला खूप मजा येईल. ओके, चला भेटूया नेक्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये.